मावळ तालुक्यातील पाटण गावामध्ये दरड कोसळलेली आहे। एका घरावर ही दरड कोसळल्याची माहिती मिळते। संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची सुद्धा भीती व्यक्त केली जाते। एनडीआरएफचं पथक तिथे पोहोचलेलं आहे। 30 जणांचं हे पथक आहे, जे घटनास्थळी दाखल झाले आणि कामाला त्यांनी सुरुवात केली आहे। मावळ तालुक्यातील पाटण गावात दरड कोसळून एका घरावर दरड कोसळून तिथे सध्या ढिगारा आहे आणि संपूर्ण कुटुंब या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती सध्या व्यक्त केली जाते। एनडीआरएफचं 30 जणांचं पथक घटनास्थळी दाखल झालंय। सध्या जेसीबीच्या सहाय्यानं मातीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे किती जण यामध्ये अडकलेले आहेत याची माहिती अद्यापर्यंत पोहोचलेली नाहीये। मात्र सध्या प्रशासनानं तिथे आपलं मदत कार्य सुरू केलेलं आहे। चैत्राली राजापूरकर आमच्या प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। चैत्राली, मावळमधल्या पाटण इथे घरावर दरड कोसळलेली आहे। 3 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। सध्याचे काय ताजे अपडेट्स आहेत? निश्चितच आपण पाहतोय की मुसळधार पाऊस जो आहे तो संपूर्ण रात्रभर सुरू आहे आणि त्यामुळे पाटण गावामध्ये एका घरावर दरड कोसळलेली आहे। घरातील जे आहेत कुटुंबातील 3 लोक जे आहेत ती या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता सध्या व्यक्त करण्यात आली आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचं दल जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसात देखील जेसीबीच्या साह्याने ही दरड हटवून ढिगाऱ्याखाली कोण अडकलंय का याची चाचपणी जी आहे ती या पथकाकडून करण्यात आलेली आहे। 30 जणांचं हे पथक जे आहे ते घटनास्थळी बचाव कार्य करत आहे। या ठिकाणी जे आहेत ते स्थानिक प्रशासनाचे तहसीलदार, तलाठी जे आहेत ते दाखल झालेले आहेत। सकाळी 5 वाजल्यापासून सध्या हे बचाव कार्य सुरू आहे। अधिकृतरित्या जे आहे ते अजून जीवितहानी झाल्याची नोंद नाहीये, मात्र 3 जण अडकल्याची भीती जी आहे ती व्यक्त करण्यात येत आहे। धन्यवाद चैत्राली, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पाटणमध्ये एका घरावर दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळे आता तिथे बचाव कार्य केलं जात आहे। 3 जण अडकल्याची माहिती मिळते।